सर, वरणगाव नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला होता म्हणून तुम्ही एक आनंद व्यक्त केला होता, परंतु आता पहिल्यासारखं सेम झालेलं आहे, त्यांना अतिरिक्त दुसरीकडे कारभार दिला आहे. काय सांगाल सर? आताच मला कळालं किंवा म्हणजे दुपारी मिटिंगच्या वेळेस की आपले जे मुख्य अधिकारी राहुल भोये साहेब होते ते अत्यंत हुशार व्यक्ती आहे, MPSC आहे आणि प्रोबेशन पिरियडमधला आहे, प्रशिक्षणार्थी आहे. त्या प्रशिक्षणार्थी असल्यामुळे त्यांना शिकायला इथे मिळते आणि त्यात राहुल भोये साहेबांकडे भुसावळचा अतिरिक्त चार्ज इथे जिल्हाधिकारी महोदयांनी दिला. मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो. सभागृहामध्ये सगळा ठराव झाला, संपूर्ण सदस्यांनी ठराव केला की जे राहुल भोये साहेब जे इथे आले वरणगावचा आता कुठेतरी विकासाच्या कामाला गती मिळण्याचं काम हिच्यामध्ये सुरू झालं आणि हिच्यात नाट लागून गेली. आता त्या अतिरिक्तचा कारभार जो आहे तो तातडीने रद्द करण्यात यावा अशा प्रकारचा पत्रव्यवहार मी सन्माननीय नगर चौकांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दुपारी इथे केला आहे. माननीय जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दनजी पवार साहेब यांना सुद्धा ते वरणगाव इथे भेटी जर आले होते, त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली की राहुल भोये साहेबांना भुसावळचा अतिरिक्त कारभार देऊ नये. तिथे जेवढं टेन्शन आहे आणि त्या टेन्शनमध्ये हा माणूस जर कधी गेला तर हा माणूस सुट्टी टाकून सण पळून जाईल इथून. म्हणजे धड वरणगावचाही कारभार राहून जाईल, तर भुसावळचाही कारभार राहून जाईल. त्याकरता मी भुसावळच्या सन्माननीय नगराध्यक्ष आमच्या शैलजाताईंना विनंती करतो की एक चांगला हुशार आणि अनुभवी मुख्य अधिकारी आपण भुसावळसाठी आणावा. म्हणजे भुसावळचं राजकारण जर कधी पाहिलं तर या जळगाव जिल्ह्यात दर्जाची नगरपालिका आहे आणि मोठा ताण भुसावळ नगरपालिकेच्या कारभाराचा त्या माध्यमातून आहे. त्याकरता मी शैलजाताईंना विनंती करतो की ताई, हे जे मुख्य अधिकारी हा नवीन आहे, शिकाऊ प्रशिक्षणार्थी आहे, त्याकरता यांना आपण घेऊ नये आणि जिल्हाधिकारी महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि मी केली आहे ऑलरेडी. त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की मी तातडीनं बुवा आपली भावना लक्षात घेऊन म्हटलं साहेब, नाही तर वरणगावची जनता ही कलेक्टर ऑफिसवर आंदोलन करेल की आता कुठेतरी आमच्या विकासाची कामाची गती लागली आणि त्यात तुम्ही त्यांच्याकडनं कारभार काढता. म्हणजे 3 दिवस तिकडे 3 दिवस इकडे काय येईन. तो भुसावळचं एवढं टेन्शन आहे की त्या वरणगावचं टेन्शन हिच्यामध्ये वरणगावचं काम त्यांच्याकडनं होणारच नाही आणि शेवटी ते पळून जातील, ही आम्हाला भीती त्या माध्यमातून आहे. त्याकरता माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीनं भुसावळला दिलेला अतिरिक्त कारभार त्यांचा काढण्यात यावा आणि भुसावळकरांना विनंती करतो की तुम्ही जे धांडे साहेब होते, महान व्यक्ती आहे, अजून आहे जिल्ह्यातले, जे सोनवणे साहेब जे नशिराबादचे, त्यांना घ्या. नवीन माणसाला कशाला घेता? नवीन माणसाचं काम जमणार नाही आणि आमचंही काम त्यामध्ये जे आता रुटीनवर कुठे सुरू झालं आहे त्यातून गाडी रुळावरून खाली घसरेल, यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या भावनेची दखल घ्यावी ही विनंती. ह्याच्यात राजकारण येते असं वाटतं का तुम्हाला? काय राजकारण येते काय येते? आता ते राजकारणाशिवाय थोडी जाणार आहे अजून अतिरिक्त कारभार त्या माणसाकडे. म्हणजे असं जर कधी एका गाडीचा खिय्या काढायचा आणि दुसऱ्या गाडीचा खिय्या टाकायचा असं जर कधी केलं तर मला नाही वाटत की विकासाचा कुठेतरी जो ग्रोथ या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री, त्यांनी महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे या दृष्टीने जे निर्णय धडाधड घेण्याचा प्रयत्न केला, त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्हाला कालच्या पातळीपर्यंत घ्यायची आहे. त्याकरता देवाभाऊंच्या सरकारमध्ये असं गाळं चालत असताना एका गाडीचा खिय्या काढणं, दुसऱ्या गाडीच्या खिय्या टाकणं, हे मला काही असं संयुक्तिक वाटत नाही. त्याकरता मुख्य अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी ते ठेवण्यासाठी जो लढा उभारता येईल तो लढा आम्ही वरणगावकर म्हणून उभारल्याशिवाय राहणार नाही.